श्री स्वामी समर्थ. नमस्कार शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, महाराष्ट्रात आता दुष्काळाचे सावट आहे. पाऊस अद्याप देखील पडला नाही आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक आनंदाची बातमी दिलेली आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. पेरणी कधी करायची, त्याचप्रमाणे पाणी टंचाई, चारा जनावरांना उपलब्ध नसल्यावर काय करायचं, याविषयी सविस्तर त्यांनी माहिती दिलेली आहे. तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा सर्व अपडेटसाठी. आणि बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. एल निनोचे संकट, टास्क फोर्स तयार आहे. मान्सून आला नाही, तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मान्सून जो आला नाही आहे तो एल निनो याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. त्यामुळे आम्ही तयारी सुरू केलेली आहे. त्यासाठी टास्क फोर्स तयार केलेला आहे. जलसंधारणाच्या कामावर भर दिलेला आहे. कारण पाऊस कमी पडल्यानंतर मोठी धरणी कामी येत नाहीत. पाऊस कमी पडल्यानंतर जलसंधारणाच्या छोट्या संरचनेचा उपयोग आम्ही करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात सांगण्यात येणार आहेत, अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. पाऊस कमी पडला तर चाऱ्याची टंचाई निर्माण होणार. चाऱ्याची टंचाई ही निर्माण होऊ शकते. त्या दृष्टीने पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आणि सूचना देऊन त्यांना ठेवलेला आहे. वैरण विकासाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याकडे चारा उपलब्ध असेल. पण ज्या पद्धतीने संकेत मिळत आहेत त्यानुसार त्यात मोठी अडचण येऊ शकते. पाऊस कमी पडणार आहे, त्यामुळे आम्ही मार्ग काढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, काळजी करू नका. आपल्याकडे जरी पाळीव जनावरं असतील, गायी असतील, म्हशी असतील, जरी चारा आपल्याला कमी पडला तरी सरकार उपलब्ध करून देणार आहे, अशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. दुबार पेरणीचे संकट येऊ शकतं, त्यामुळे तुम्ही पेरणीला घाई करू नका. विशेषतः शेतकऱ्यांनी सातत्याने जे काही सरकार ॲडव्हर्टायझरी देत आहे त्यानुसारच पेरणी करावी. नेहमीच्या पद्धतीने पेरणी केली तर पावसाअभावी पेरणी वाया जातील. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली तर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे सरकारने सांगितलेल्या वेळेनुसार पेरणी करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात नमूद केलेलं आहे की पाणी टंचाई, त्याचप्रमाणे चाऱ्याची टंचाई ही निर्माण जरी झाली तरी आम्ही त्यासाठी सक्षम आहोत आणि प्रत्येकाला आम्ही मदत करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, नागरिकांनो, शेतकऱ्यांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक नक्कीच करत चला. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.